या स्पर्धेचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय। या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर, संजय भालेराव सर, महेश जाधव सर हे तीनही पंच खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होताना जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, बक्षीसदात्यांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत जे निश्चितच या स्पर्धेमध्ये केले जाईल। डावाला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम आयोजित स्वयंभू श्री रामेश्वर करंड भुकुम या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। पहिला चेंडू गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कामगिरी करताना आपण पाहतोय। आघाडीचे फलंदाज रायझिंग स्टार पिरंगुट या संघाकडून स्ट्रायकर एंडला स्पर्शत गोळे, तर नॉन स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये श्रवण पवळे। यावेळेचा चेंडू पुढे सरसावत स्पर्शत गोळेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार। स्वयंभू श्री रामेश्वर करंड भुकुमचा ब्रँडेड षटकार, पहिला षटकार। षटकारानं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली। पुढे सरसावत फुल टॉस बॉल वरती आक्रमण आणि पुन्हा एकदा स्पर्शत गोळेच्या बॅट मधून थँक्यू डीजे। चेंडू मात्र जाऊन पोहोचतो थेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार। षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे। धावफुल कवरती धावा आहेत त्या 12 धावा। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर डॉट पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरच्या लागोपाठच्या दोन चेंडूंवरती स्पर्शत गोळेच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळालेत। पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू शरीराचा वेध घेणारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। समस्त ग्रामस्थ मंडळी भुकुम आणि खऱ्या अर्थानं स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन होत असताना मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं या स्पर्धेची प्रमुख बक्षीसदाते, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं ज्यांनी बक्षीसरूपी प्रेम दिले ते सर्व मान्यवर मंडळी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत। उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल। स्वयंभू श्री रामेश्वर करंड भुकुम या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पाहिलं तर निश्चितच आदरणीय श्री राजाभाऊ हगवणे सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला, शॉट मिड विकेटला, फिल्डर तैनात आहे, चेंडू अडवतील, चेंडू फेकतील, तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धाव येताना जरूर पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा। बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगली सुरुवात रायझिंग स्टार पिरंगुट या संघाकडून झाली। 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार येताना पाहायला मिळालेत। एक सिंगल धाव देखील आलेली आहे। धावफलकावरती 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर करत आहेत। थँक्यू डीजे। षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होताना निखिल कामोणे सज्ज होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। शेवटच्या बॉलवरती निश्चितच एक सिंगल धाव घेतल्यानंतर स्पर्शतनं आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेतलेला आहे। धावफलकावरती 13 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक दुसरं निखिल मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत। हॅलो चेक
हॅलो चेक, हॅलो चेक. फुलटॉस बॉल, फुलटॉस वरती पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केले. चेंडू अगदीच जर पाहिलं तर कव्हर रिजन मध्ये जाऊन पोहोचेल, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, धावा. पुन्हा एकदा स्पर्शच्या बॅट मधून चेंडू ऑन साइडला खेळला जाईल. भन्नाट वेगाने फिल्डर चेंडू पर्यंत आला, चेंडूची मैदानामध्ये केले, तोपर्यंत एक धाव. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय श्रवण. हॅलो हॅलो चेक. श्रवण पवळेच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सचा फटका पाहायला मिळालाय, सक्सेसफुल झालाय, चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचलोय 22 या अंकावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कट केलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा जरूर घेतला जाईल. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा धाव फलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या बक्षिसांबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा साधली जाईल. दरम्यानचा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप कव्हरला ट्रॅव्हल झालाय. फिल्डर वाऱ्याच्या वेगानं पोहोचेल का, परंतु चेंडू फरार, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा आलाय चौकार. थँक्यू. बारा चेंडूंचा डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि या 12 चेंडूंच्या अखेरीस संघाचा धाव फलक जर पाहिलं तर 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन खऱ्या अर्थानं या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. आदरणीय गोविंद तात्या आंग्रे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन झालंय. आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देणारे आदरणीय सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस राजेभाऊ हगवणे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून लावले अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महादेवांना कोंढरे, त्याचप्रमाणे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय दगडूआ करंजावणे यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांचं बक्षीस लाभलेलं आहे. आपलं देखील मनापासून आभार. आणि ज्या दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये आलेत निखिल आणि पहिल्या चेंडूवर थँक्यू डीजे धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस खऱ्या अर्थानं जे आपण पाहिलं. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस माजी सरपंच बुकुम पांडुरंगजी मराठे, पोलीस पाटील बुकुम सतीशजी गुजर यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 50,000 रुपये आहे. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस ॲडव्होकेट आनंदभाऊ माजिरे उद्योजक यांच्या माध्यमातून 40,000 रुपयांचं बक्षीस. 5व्या क्रमांकाचं बक्षीस आकाशभाऊ अंग्रे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा 30,000 रुपयांचं पारितोषिक. 6व्या क्रमांकाचं बक्षीस कुणालदादा भरतवंशी यांच्या माध्यमातून माजी सरपंच बुकुम 25,000 रुपयांचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. प्रमुख बक्षीसदाते खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. उपस्थित व्यासपीठावरती निश्चितच आपण पाहतोय मान्यवर मंडळींची मोठी मांदियाळी या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित झालेली आहे. सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
उपसरपंच आदरणीय निलेशजी ननावरे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत. काशीनाथजी कुडले देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीणजी हगवणे हे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं पूरक स्वागत. आदरणीय सुशील भाऊ हगवणे देखील प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय गोविंददादा आंग्रे प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं देखील पुनश्च एकदा मनापासून स्वागत. आदरणीय माऊली शेठ आंग्रे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत. आदरणीय राजाभाऊ हगवणे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, पुनश्च एकदा मनापासून स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्पर्शत गोळीच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक घणाघाती प्रहार पाहायला मिळेल. षटकार येईल आणि थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीनं 38 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय भानुदाजी पानसरे हे मान्यवर देखील प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. टप्प्याचा बॉल ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बराचसा दूरवरती राहिलाय आणि पुन्हा एकदा स्पर्शत गोळीच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो या ठिकाणी पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय यस सर षटकार असणार आहे, याची नोंद घ्या. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय, षटकारानं संघाचा धोफलक पुढे जाईल. धोफलकावरती 44 धावा आहेत. आदरणीय सचिन भाऊ हगवणे माजी उपसरपंच देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत. आदरणीय अंकुशजी खाटपे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती नितीनजी कुडले देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत, आपलं मनापासून स्वागत. दरम्यान फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमण आले. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती स्पर्शत गोळीच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार मैदानामध्ये येत आहेत. तब्बल 50 धावा धोफलकावरती. थँक्यू डीजे. आदरणीय संजय शेठ करंजावणे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सतीश भाऊ गुजर देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत. आदरणीय अक्षय भाऊ पानसरे देखील उपस्थित झाले आहेत, मनापासून स्वागत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा, यावेळेचा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक शेखर गोडांबे डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निसटलाय आणि थेट जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठच्या 4 चेंडूंवरती लागोपाठचे 4 षटकार. पहिलाच सामना आणि या पहिल्याच सामन्यामध्ये धावेंचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळतोय. वस्तात आदरणीय गणेशच्या पानसरे देखील प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत, मनापासून स्वागत. थँक्यू डीजे. मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. निश्चितच या स्पर्धेला बक्षीस रूपी प्रेम देणारे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय अण्णासाहेबजी पवळे देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत. आदरणीय ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पानसरे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय गोविंददादा आंग्रे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, मनापासून स्वागत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धोफलकावरती धावा आहेत त्या 56 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा आदरणीय आकाश भाऊ आंग्रे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून ॲक्टिवा बाईक आहे. आदरणीय विजयभाऊ माझिरे अध्यक्ष स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान स्ट्रेट बुकुम आणि विशालप्पा हगवणे अध्यक्ष तंटामुक्ती समिती बुकुम यांच्या माध्यमातून ॲक्टिवा बाईक सौजन्य लाभलेला आहे, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले जातील. चौकार मैदानामध्ये आलाय मंगेश बलकवडेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धफलक पुढे जाईल. 61 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धफलकावरत आहेत. स्पर्शत गोळे 46 धावेंची विक्रमी खेळी करत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. आदरणीय विकासभाऊ मिरगे प्रामुख्याने उपस्थित आहेत, मनापासून स्वागत. आदरणीय मनोजजी पवार देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस मनोज पवार सर उपस्थित आहेत. आदरणीय विजय शेठ गोडांबे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणेशजी बहिरेड देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे.
या उद्योजक सुयश भाऊ चोंदे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओमकार दादा शेडगे देखील उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत. अंकुश भाऊ मिरगे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत, आपलं मनापासून स्वागत. अतुल दादा शेडगे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय मनोरांना सनस देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दफुलकावरती 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समॅनसाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स सायकल असणार आहे. उद्योजक आदरणीय अमरदादा माझिरे यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे बेस्ट बॉलरसाठी गणेश भाऊ चौधरी, संदीपजी करंजावणे यांच्या माध्यमातून सायकल सौजन्य लाभले, आपलं देखील मनापासून आभार. बेस्ट फिल्डरसाठी देखील स्पोर्ट्स सायकल सचिन भाऊ हगवणे उपसरपंच बुकुम, अंकुशजी खाटपे माजी उपसरपंच बुकुम या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल सौजन्य लाभले, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले जातील. बाउंड्री ऑफ वन टेट सौजन्य खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भानुदासजी पानसरे माजी उपसभापती मुळशी तालुका, आपलं देखील मनापासून आभार. भव्य चषक ज्यांच्या माध्यमातून लाभतोय संतोष काका पानसरे उद्योजक आणि विक्रम भाऊ मराठे उद्योजक यांच्या माध्यमातून लाभलेला आहे चषक सौजन्य, मनापासून आभार. दफलकाकडे घेऊन जाईल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 62 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगमधील या ठिकाणी जे शिल्लक असणार आहेत, पहिल्या इनिंगचा डाव संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. चार ओव्हरचा खेळ संपला. दफलकावरती 62 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यस 63 धावा दफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचा घेऊन शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अविनाश गोडांबे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. पहिला चेंडू सुरेख, पहिला चेंडू मंगेश बेलकवडेसाठी डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिला सामना खऱ्या अर्थानं स्वयंभूश्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेतील, आणि या पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विक्रम होताना पाहायला मिळतात. लागोपाठचे 4 षटकार स्पर्शत गोळीच्या बॅटमधून आपण पाहिले. अकूट टप्प्याचा बॉल, परंतु या चेंडूमध्ये गती कमी होती. शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जो दफलकावरती पाहायला मिळेल. येस, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. दफलकावरती 63 धावा ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अकूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र विरकावले ऑन साइडला. मंगेश बलखवडेच्या बॅटमधून चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुमला सलामी देणारा दणदणीत षटकार. एकोणसत्तर धावा दफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या बक्षीसदात्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला बक्षीसरूपी प्रेम दिले त्या सर्व मान्यवरांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी केला जातोय. दरम्यानचा हा चेंडू विजयाष्टीच्या बराचसा बाहेर होता, त्याला पिक करत चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीपला चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख होईल आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 71 धावा ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. सीमारेषे लगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू अडवतात, चेंडू फेकतात, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या धावून
पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये 73 धावा. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. 73 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला सामना स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकोम या स्पर्धेतील या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पाहतोय मोलाचं सौजन्य लाभलेलं आहे. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडेच्या बॅटमधून कव्हर्सला उडवला थेट सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर त्याला षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचतोय. 79 धावा टार्गेट असेल गोटावडे वारियर संघाला 80 धावेंचं. गोटावडे संघ खेळपट्टीवरती स्तंभ लाईनअप करून उद्घाटन समारंभ आपण करणार आहोत. दोन्ही टीम्स लाईनअप करून आतमध्ये या. थँक्यू डीजे. मुख्य रस्त्यामध्ये किसन मरगळे आपली गाडी आहे, विनंती आहे आपली गाडी बाजूला करा. टँकर आलेला आहे, विनंती आहे आपल्याला गाडी बाजूला करायची आहे. किसनजी मरगळे विनंती आहे. यूट्यूब सौजन्य यांच्या माध्यमातून लाभले आदरणीय तुषारजी माझेरे प्रामुख्याने उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल. महाराजांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण केलं जाईल आणि तदनंतर खऱ्या अर्थानं मुख्य मैदानामध्ये मुख्य खेळपट्टीवरती क्रिकेट साहित्याचं पूजन, क्रिकेट किटचं पूजन होईल. चला विनंती आहे रायझिंग स्टार पिरंगुट संघ तुम्ही देखील लाईनअप करून आतमध्ये या. गोटावडे वारियर संघ आपण लाईनअप करून स्टंपच्या बाजूला उभे थांबा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. हॅलो ठीक. या ठिकाणी या स्पर्धेचे बक्षीस दाते त्याचप्रमाणे या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं बक्षीस लाभलेलं आहे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा आदरणीय आकाशभाऊ आंग्रे आपल्या या ठिकाणी मनापासून हार्दिक 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 स्वागत. प्राथमिक स्वरूपामध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आकाशजी आंग्रे आपणास विनंती करेल. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आपण करायचं आहे. सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा आदरणीय आकाशभाऊ आंग्रे आपणास विनंती आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. हॅलो हॅलो आदरणीय आकाशभाऊ आंग्रे विनंती आहे मान्यवरांचं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण स्वागत या ठिकाणी करायचं आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो पहिलवान शगुनदादा करंजवणे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. मनापासून स्वागत आहे. हॅलो 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 चेक. हॅलो स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान स्वयंभू श्री रामेश्वर करंडक 2024च्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. सन्माननीय विकासजी मिरगे त्याचप्रमाणे सन्माननीय अंकुशजी मिरगे विनंती आपण ग्राउंड मध्ये यायचे. आकाश भाऊ बाहेर या बाहेर या. हॅलो हॅलो चेक. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम पर्व तिसरे 2024च्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत. आणि या करंडकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आदरणीय राजाभाऊ आगवणे त्याचप्रमाणे स्वयंभू रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव
बुकुमगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदर गोविंदतात्या आंग्रे, त्याचप्रमाणे हॅलो माईक दुसरा आहे रे कट होते. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मैदानाचं पूजन या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती, आपण त्या ठिकाणी मैदानावरती ग्राउंडचं पूजन त्या ठिकाणी करून घ्यायचे. या समारंभाच्या निमित्तानं आवर्जून उपसलेले मुळशी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय भाऊदासजी पानसरे आपल्या देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत. त्याचप्रमाणे कुमार उप महाराष्ट्र केसरी आदरणीय तुषारदादा माजिरे आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. सर्वच मान्यवरांना विनंती, आपण त्या ठिकाणी काय कमिटी सदस्यांना विनंती, आपण त्या ठिकाणी नारळाची व्यवस्था करायची आहे पूजन करण्यासाठी. मैदानाचं पूजन त्या ठिकाणी ग्राउंडवरती चालू आहे. सर्वच कमिटीतील सदस्यांना व मान्यवरांना विनंती, आपण त्या ठिकाणी मैदानाचं पूजन करून घ्यायचे. सामाजिक कार्यकर्ते सचिनजी सटाले आपलं देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मैदानाचं पूजन त्या ठिकाणी मैदानावरती संपन्न होत असताना स्वयंभूत रामेश्वर करंडक 2024 पर्व तिसरे हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो थोडा आवाज वाढवा माईकचा. या ठिकाणी मैदानाचं पूजन संपन्न झालेलं आहे. बोल 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 टाकायचं एक. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे प्राथमिक स्वरूपात स्वागत करण्यात येत आहे. उपस्थित बुकुमगावचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर माऊली आंग्रे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत. त्याचप्रमाणे बुकुमगावचे तंटामुक्ती अध्यक्ष विशालप्पा हागवणे आपले देखील या ठिकाणी सरचे स्वागत. त्याचप्रमाणे वस्ताद गणेशजी पानसरे ज्यांनी या स्पर्धेसाठी टी-शर्टचे सौजन्य केले, यांचे देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत. त्याचप्रमाणे बुकुमगावचे पोलीस पाटील सतीशजी गुजर आपले देखील या ठिकाणी सरचे स्वागत. त्याचप्रमाणे बुकुमगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचप्रमाणे स्वयंभू श्री देवस्थान ट्रस्टचे सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय गोविंदतात्या आंग्रे आपले देखील या ठिकाणी सरचे स्वागत.
तसेच त्याचप्रमाणे मोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय बंधजी पानसरे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य निलेशजी नानावरे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे भुकुमगावचे माजी उपसरपंच सचिनजी हागवणे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे भुकुमगावचे माजी सरपंच नितीनजी कुडले आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे भुकुमगावचे ग्रामपंचायत सदस्य अंकुशरावजी खाटपे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. भुकुमगावचे तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष संजयजी करंजवणे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे युवा नेते अक्षयजी पानसरे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी पानसरे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे युवा नेते उद्योजक काशीनाथजी कुडले आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक प्रवीणजी हागवणे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुशीलजी हागवणे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे भुकुम महात्मा गांधी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संजयजी मराठे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे भुकुमगावचे माजी उपसरपंच आमचे मार्गदर्शक पांडवभाऊ मराठे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मनोहरजी नडे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मोर्शी तालुका निलेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलासप्पा वाघ आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते अमितजी माझिरे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे युवा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट भरताबा माझिरे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मैदानाचं पूजन झालेलं असून सर्व मान्यवरांची विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व अभिलाषजी आमले आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते गणपतजी आंग्रे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे तुषारजी करंजवणे विक्रमजी मराठे त्याचप्रमाणे मनीषजी गुजर आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रसिद्ध गाडा मालक विनोदजी माझिरे आपले देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते भुगावचे युवा नेतृत्व अंकुशरावजी मिरगे आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी ज्यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचं आयोजन होणार आहे अशा काही मान्यवरांचा नामोल्लेख या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः ज्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस म्हणजे रोख रक्कम ₹1 लाख रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिले असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आदरणीय राजाभाऊ वाघवणे यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं असे बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय माधवांना कोंडरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू आपलं देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम ₹1000 बक्षीस व भव्य चषक देव केले असे माजी उपसरपंच आदरणीय पांडवभाऊ मराठे व भुकुमगावचे पोलीस पाटील सतीशजी गुजर आपलं देखील या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. ज्यांनी या स्पर्धेसाठी ₹40,000 बक्षीस दिलं असे ॲडव्होकेट आनंदजी माझिरे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. ज्यांनी या स्पर्धेसाठी 6व्या क्रमांकाचं बक्षीस त्याचप्रमाणे त्यांनी ₹25,000 व रोख रक्कम व भव्य चषक अशा स्वरूपात दिले असे भुकुमगावचे माजी सरपंच कुणालजी भरतवंश यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी टी-शर्ट सौजन्य केलेले असे भुकुमगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थानचे सचिव
आदरणीय गोविंदतात्या आंग्रे, त्याचप्रमाणे वस्ताज गणेशजी पानसरे यांच्या वतीनं या ठिकाणी टी शर्टचं सौजन्य केल्यानंतर देखील या ठिकाणी सरचे स्वागत. त्याचप्रमाणे भुकुमगावचे माजी सरपंच नितीनजी कुडले आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. भुकुमगावचे तंटामुक्ती अध्यक्ष विशालाप्पा आगवणे यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. त्याचप्रमाणे निसंख्य प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष कैलासजी वाघ आपल्या देखील या ठिकाणी सरसे स्वागत. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे. तरी नजर चुकीने जर कोणाचा नामोल्लेख करण्याचा राहिला असल्यास आयोजन कमिटीच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल आपण पाहतो. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 80 धावेंचा पाठलाग सुरू आहे. बुटावडे वॉरियर संघ या संघाकडून आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला शेखर गोडांबे तर नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय गोडांबे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. राईट हँडर शेखर स्ट्रायकर एंडला आहेत. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला विरकावलाय. मिड विकेटचा फिल्डर बीट झालाय. डीप मध्ये चेंडू आपण पाहतो. स्पर्शत गोळे जबरदस्त फट देताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येतील आणि या 2 धावेंच्या बरोबरच संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये दफल कव्हरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा होणारा सामना मॅच नंबर 2 चा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सामना क्रमांक 2 जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. काशी क्रिकेट क्लब आणि मुळशी सम्राट कासारसाई दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 धावा दफलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 80 धावेंचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 16च्या सरासरीने निश्चितच तुम्हाला धावा ज्या प्रत्येक षटकामध्ये मैदानामध्ये बनवाव्या लागणार आहेत. प्लेयर ऑफ द डे साठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जे विशेष बक्षीस आहे मित्रांनो 15 किलोचा बकरा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या कॅमेरामॅन सरांना विनंती करेल निश्चितच हे दृश्य आपण कैद करायचे आहे. अगदीच YouTube लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकाल. त्या ठिकाणी जे बकरे आहेत जे बक्षीस आहे ते विशेष बक्षीस खऱ्या अर्थानं जे आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच ज्या मान्यवरांच्या माध्यमातून हे विशेष बक्षीस हे विशेष पारितोषिक खऱ्या अर्थानं लाभलेलं आहे ते ऑन स्क्रीन तुम्हाला आम्हा सर्वांना खरं तर पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो निश्चितच प्लेयर ऑफ द डे साठी जो खेळाडू दिवसामध्ये सर्वाधिक चांगला खेळ साकारेल सर्वाधिक ज्या खेळाडूचे पॉइंट्स होतील ना त्या खेळाडूला हे बकरा दिलं जाणार आहे. निश्चितच आयोजक कमिटीच्या माध्यमातून सातत्यानं भूकंपची स्पर्धा म्हटलं की आगळ्या वेगळे बक्षिसांसाठी मित्रांनो ही स्पर्धा ओळखली जाते. अगदी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्पर्धेची घोषणा केली त्यावेळी हे बक्षीस त्यांनी अनाऊन्स केलं आणि जे बोलले ते खऱ्या अर्थानं करून दाखवलेलं आहे. निश्चितच आयोजक कमिटीचं मनापासून धन्यवाद द्यावे लागतील मित्रांनो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 प्रगती पथावरती असताना गणेश कुराडे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतायत. 10 धावा दफल कव्हर. यावेळेस अक्षय गोडांबेच्या टप्प्यामध्ये चेंडू आलाय आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिले ऑन साइडला. डीप मिड विकेट सीमारेषा पार. बॅक टू बॅक अक्षय गोडांबेच्या बॅट मधून येतात दुसरा षटकार. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय गोविंदतात्या आंग्रे त्याचप्रमाणे वस्ताद गणेशतात्या पानसरे निलेशजी कुडले संतोषजी पानसरे पांडाभाऊ मराठे अंकुशजी खाटपे त्याचप्रमाणे उपस्थित झालेले विक्रमदादा मराठे आणि खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सर्वजण सर्वांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण करूयात. हलक्या हाताने अक्षयने चेंडू स्टेअर केलाय. शेवटचा बॉल आहे या षटकाचा. शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव खऱ्या अर्थानं जी घेतली जाईल आणि या सिंगल धावेच्या बरोबरच दफलकावरती 17 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली आशावासक सुरुवात आपण म्हणून निश्चितच अक्षय गोडांबे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेखर गोडांबे या जोडीच्या बॅटमधून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये
शेवटचे 24 चेंडू 63 धावेंचं समीकरण. यानंतरचा होणारा सामना मुळशी सम्राट कासारसाई विरुद्धामध्ये जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर निश्चितच सर्व खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक खऱ्या अर्थाने दिले जातील. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जवळपास 200च्या अधिक प्रेक्षक स्पर्धेशी लाईव्ह जोडले गेलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉफलकावरती धावा आहेत त्या 17. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपलं गेलंय. अक्षय गोडांबे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय. सूर्य एक पॉवर प्ले फोडलाय, वेधलाय, चिरलाय. चेंडू वाऱ्याच्या वेगानं पोहोचेल सीमा पार चौकार. चौकार मैदानामध्ये आल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच डॉट बॉल येईल. 22 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. एका सिंगलनं संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जर पाहिलं तर निश्चितच स्कोर कार्डवरती 23 धावा. शेवटचे 21 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या त्या 57 धावा. अथर्व पवळे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती आपण पाहिलं 17 धावा ज्या येताना पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच बॉल अपील, लाऊड अपील पंचांकडे, परंतु साफ नकार पंचांचा येईल. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल धावफलकावरती पाहायला मिळेल. 23 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ आणि या पॉवर प्लेच्या खेळामध्ये 80 धावेंचा पाठलाग करत असताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न असेल पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक मोठं धावफलक उभं करण्याचा. एक चांगली आणि एक आश्वासक सुरुवात देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं गोटावडे वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये करेल. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं रायझिंग स्टार पेरंगुट या संघाला निश्चितच एक अफलातून खेळ रायझिंग स्टार पेरंगुट या संघाचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेग चेंडू घेईल. 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपला जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय गोडांब्याने ज्या प्रकारे सुरुवात केली पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार निश्चितच मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आले. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 24 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 56 धावा. षटक क्रमांक 3 घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. मंगेश बेलकवडे षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अगदीच 3ऱ्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती धावताना जो पाहायला मिळेल. पहिला चेंडू मंगेशचा. ऑन स्ट्राईक खेळताना शेखर गोडांबे यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय.
थोडीशी धावपळ खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर या चेंडूवरती धावा येतील 2 धावा. या 2 धाव्यांच्या बरोबरच मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू मात्र खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. त्यावेळेस मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. वाईड आणि त्यावरती निश्चितच आलेली 1 धाव. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील अतिरिक्त स्वरूपात. मंगेश बलकवडेच्या माध्यमातून धावा खर्च केले जात आहेत. 29 धावा स्कोर कार्डवरती. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. काशिक संघ कासारसाई संघ विनंती आहे आपापले प्रतिनिधी व्यासपीठावरती पाठवा. आपल्यासाठी जे कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे ते कोल्ड्रिंक घेण्यासाठी आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या लवकरात लवकर. उरवडे संघ आपणासही विनंती आहे कोल्ड्रिंक घेण्यासाठी आपले प्रतिनिधी पाठवा. मैदानाच्या आतमध्ये 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळेस अक्षय गोडांबेच्या बॅटमधून चेंडूने उंची घेतली. लांबे घेणार का? ओहो हो डीप मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात. निखिल गोडांबे मात्र टिपेल. शानदार झेल. संघाला पडेल पहिला खिंडार. पहिला धक्का. अक्षय गोडांबे बाद. डीजे नवीन फलंदाज योगेश मांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हॅलो चेक. डीजे चेक. शेवटचे 15 चेंडू बनवायच्या त्या 50 धावा. बिगिटचा प्रयत्न पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक सौरभ गोळेच्या डोक्यावरून चेंडू एक टप्पा खात पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. थेट मुख्य व्यासपीठावरती येईल चौकार. डीजे दक्ष द्या. थँक्यू. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. त्यावेळेचा चेंडू कमी गतीचा शेखर गोडांबेसाठी. उर्पितचा बॉल. त्या बॉलवरती आक्रमण केलंय. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यातील नामवंत खेळाडू जे या स्पर्धेमध्ये या पुढच्या दिवसांमध्ये खेळणार आहेत ते खेळाडू देखील खऱ्या अर्थानं आपण पाहतो ही स्पर्धा पाहण्यासाठी स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये आवर्जून उपस्थित झालेले आहेत. अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थानं शुभमदादा सुतार देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे अक्षय दादा येनपुरे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. तेजे दादा पवळे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानामध्ये घेऊन जाईल मित्रांनो. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. फलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 45 धावा. मॅच जिंकण्याबरोबर त्याचबरोबर मॅच जर तुम्ही पराभूत असाल तरी ती कमीत कमी फरकाने पराभूत व्हावी अशाच प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल. जिंकत असताना जिंकणारा संघ प्रयत्न करेल मोठ्या फरकाने आपण जिंकूयात. त्यामुळं
जो नेट रन रेट आहे तो नेट रन रेट या लीग मॅचेस मध्ये अतिशय महत्त्वाचा असणार आहे. साखळी फेरीतील मित्रांनो प्रत्येक टीमला प्रथमतः 2-2 सामने असतील. 2 सामने पूर्ण झाल्यानंतर निश्चितच पॉइंट टेबलची पडताळणी केली जाईल. ए ग्रुपमध्ये जो टॉपर असेल तो बी ग्रुपमध्ये सेकंड प्लेसच्या विरोधात मॅच खेळेल. बी ग्रुपचा टॉपर तो ए ग्रुपच्या सेकंड प्लेस सोबत त्या ठिकाणी प्री क्वार्टरची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नेट रन रेट अतिशय महत्त्वाचा आहे. 2 धावा डफलकावरती धावा आहेत त्या 37. दरम्यान यावेळेचा चेंडू मात्र पंच कळवत आहेत खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. निश्चितच वाईट बॉल धावफलकावरती 1 ने वाढ 38 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये बिगिट केला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडू पर्यंत आलाय. फेकी अफलातून आहे. या चेंडूवरती फक्त 1 धाव येईल. अक्षय गोडंबे मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर धावफलकाचा वेग देखील थोडासा मंदावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 41 धावा. 10 चेंडू 41 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय या चेंडूवरती निश्चितच 1 सिंगल धावेल. शिखर गोडांबे 10 चेंडू खेळलेत. 10 चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर निश्चितच केवळ आणि केवळ 14 धावा जे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बरासा दूरवरती. यावेळेस मात्र नो चान्स. चेंडू फरार. शिवशंभूचा छावा मिळेल चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. शेवटचे 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि या 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 36 धावा. यावेळेचा चेंडू बीमर फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निश्चितच पंचांनी आपण पाहतोय नकारात्मक चेंडू घोषित केलाय. नो बॉल जो या ठिकाणी कळवलेला आहे. नो +1 अशा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा जरूर मिळतील. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल आहे. उद्योजक बुकुम आदरणीय अमरदादा माजिरे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे दीपकजी अंग्रे हे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या मान्यवरांना विनंती असणार आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. दफलकावरती धावा आहेत त्या 47. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 33 धावा. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 33 धावा. शेखर गोडांबे काहीसा शांत सावध पाहायला मिळालाय. गोलंदाजांचं कौतुक खऱ्या अर्थानं करावं लागेल. राजेश टाय पिरंगुडी या संघातील गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी खऱ्या अर्थाने त्यांनी केलेली आहे. निश्चितच फलंदाजांना जास्तीच्या संध्या त्यांनी दिलेल्या नाहीयेत. अक्षय गोडांबेनं आश्वासक सुरुवात केली परंतु मैदानामध्ये तदनंतर एकेरी दुहेरी धाव्यांचा ओघ वाढत राहिला. चौकार षटकार कमी झाले परंतु यावेळेस मात्र शेखर गोडांबेच्या बॅटमधून षटक क्रमांक 4च्या शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये चौकार येईल आणि या चौकाराने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अखेरचे 6 चेंडू 29 धावांची गरज. 6 चेंडू 29 धावा. 29 धावा 6 चेंडू. पहिला सामना स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेतील आणि या पहिल्या सामन्यामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर निश्चितच अंतिम टप्प्यामध्ये सामना आलेला आहे.
यानंतरचा होणारा सामना आदरणीय अंकुशजी खाटफे विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. आदरणीय विकासजी मिरगे आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. अंकुशजी मिरगे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होईल. आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे अंकुशजी मिरगे, अंकुशजी खाटफे आणि त्याचप्रमाणे कैलासप्पा वाघ आपणास विनंती आहे आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये 28 धावांची गरज आहे. पहिला सामना जो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेतील लोवर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, दर्शक बने दिवाणे. येतोय षटकार. चेंडू आणा फिल्डर. थँक्यू डीजे. आदरणीय अंकुश भाऊ मिरगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वस्ताद गणेश तात्या पानसरे आणि सतीशजी गुजर यांच्या शुभ हस्ते अंकुश भाऊ मिरगे यांचा सन्मान होईल. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज. पहिला चेंडू वाईड, तदनंतर षटकार मैदानामध्ये योगेश मांडेच्या बॅट मधून आलाय आणि मॅच अजूनही ऑन ठेवलेला आहे. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. प्रत्येक संघाला साखळी फिरतील 2 सामने खेळायला मिळतील. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा इथे पाहायचंय काय होणार. धाव तर पूर्ण केली गेली आणि पंचांचा इशारा असेल वाईड. वाईड +1 अशा या चेंडूवरती मिळतील 2 धावा. एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये सौरभ गोळेने फेकलाय आणि एका चेंडूवरती खर्च केला तब्बल 9 धावा. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आदरणीय विकास शेठ मिरगे आपलं देखील सन्मान या ठिकाणी होतोय आणि या दरम्यान पुन्हा एकदा शेखर गोडंबेची पॉवर पाहायला मिळते. चेंडू मात्र फेकला डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. आदरणीय गोविंद तात्या आंग्रे आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे. आदरणीय संजयजी मराठे आपण तात्यांचा सन्मान करायचा आहे. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मैदानामध्ये घेऊन जाईल शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 14 धावा. 4 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा शेखर गोडांबेच्या बॅटमधून. यावेळेस मात्र झेल टिपलाय. स्पर्शत गोळे मोक्याच्या क्षणी काय शानदार झेल टिपलाय. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मोठं आक्रमण करत होता त्या शेखर गोडंबेला मैदानाच्या आतमध्ये बाद केले. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय ठिकाणी होईल. निश्चितच उपस्थित झालेले सर्व मान्यवर या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीसदाते त्यांचा सन्मान व्यासपीठावरती आपण पाहतोय संपन्न होताना पाहायला मिळतोय. यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय पांडुरंगजी मराठे आपला सन्मान होईल. त्याचप्रमाणे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 14 धावांची गरज. आदरणीय अमरभाऊ माझेरे आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नवीन फलंदाज वैभव शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हॅलो चेक. आदरणीय नानासाहेब मुसकुटे आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संदीपजी करंजावणे आपणास विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 3 चेंडू 14 धावा.
अखूट टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहिजे इथे जरूर यष्ट्यांच्या पाठीमागून आपण पाहतोय फिल्डर चेंडू कव्हर करेल वाईड बॉल आहे परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. आदरणीय सुनील काका मारणे आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय दादूभाऊ माझिरे यांच्या शुभ हस्ते मारणे काकांचा सन्मान या ठिकाणी होईल. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व सुनील काका मारणे आपला सन्मान या ठिकाणी होईल. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या त्या 13 धावा. 3 चेंडू आणि 13. मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि 29चा सामना आलाय. 3 चेंडू 13 वरती गोलंदाज तयार सौरभ ओरपीचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला अडवला जाईल. या चेंडूवरती एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये येते आणि याचबरोबर संघाचा धाव फलक पुढे जाईल 68 अंकावरती. 2 चेंडू 12 धावांची गरज. आदरणीय संतोषजी वारंगी आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जे जे मान्यवर खऱ्या अर्थानं प्रामुख्याने उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होतोय. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा जमीन लगेच समांतर फटका. संजीव गोडांबे आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला दाखल झालेत. एक धाव जरूर या चेंडूवरती येते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 69 धावा. शेवटचा 1 चेंडू 11 धावांची गरज. आदरणीय अमरभाऊ माझिरे आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. वस्ताद गणेश सध्या पानसरे यांच्या शुभ हस्ते अमरभाऊ माझिरे सन्मान होईल. विजयभाऊ गोडांबे आपण विनंती आहे व्यासपीठावरती आपला सन्मान होतोय. विजयभाऊ गोडांबे त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू तुषार चेकने आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू रोहित कुंभार आपण देखील प्रामुख्याने उपस्थित झालात. मनापासून स्वागत आहे. ऋतिक कुंभार आपण प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि या पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली ती राय